नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम। आज आपलं यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अंडा घोटाला। एक पॅन गरम करत ठेवला, त्याच्यामध्ये आपण 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, 2 मोठे बारीक चिरलेले कांदे त्याच्यामध्ये घालायचे आणि ते चांगले परतायचे। कांदा चांगला लालसर झाला की त्याच्यामध्ये आपण टॅमॅटो, एक मोठा टॅमॅटो घालायचा बारीक चिरलेला। टॅमॅटो घातलं की त्याच्यामध्ये आपण थोडं मीठ घालूया। मिठाने काय होतं, टॅमॅटो आणि कांदा चांगला शिजला जातो। चांगला टॅमॅटो आणि कांदा थोडं शिजला की त्याच्यावरती आपण आता अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट मसाला, आपल्या आवडीनुसार तिखट घालायचं। म्हणजे त्याच्यावर तो मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा। आपण वाटण केलेलं असं कांदा खोबरं भाजलेलं ते वाटण थोडंसं घालूया। आणि तुमच्याकडे जर वाटण नसेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता। आणि हे चांगलं वाटण मिक्स करून, वाटण घातलं तर चवीला छान लागतं म्हणून थोडं वाटण घालायचं। एक खोबरं कांदा भाजलेला, त्याच्यात अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि तो मग वाटण तयार केलेलं ते वाटण आपण घातलं आणि चांगलं आता मिक्स करून घेतलं। नंतर 1-2 मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं। टॅमॅटो कांदा शिजला की आपण 2 मिनिटांनी झाकण काढूया आणि पुन्हा ते आता चांगलं मिक्स करून घेऊया। हे चांगलं असं मिक्स केलं, आता आपलं बघा टॅमॅटो आणि कांदा छान शिजला आहे। मसाला ग्रेव्ही थोडं आपण पाणी घालूया, कारण थोडं ग्रेव्ही, थोडी कांदा आणि टॅमॅटोची थोडी ग्रेव्ही होईल। आणि हे चांगलं शिजलं, चांगलं मिक्स करून घ्यायचं हे ग्रेव्ही। आता बघा आपली ग्रेव्ही कशी तयार झाली। कांदा टॅमॅटो छान शिजलेला आहे आणि आता असं एका साईडला आपण तो करून, एका साईडला आपण अर्ध्या पॅनवरती थोडं मी अंड फोडून त्याच्यामध्ये थोडं मीठ घातलंय आणि ते अंड आमलेट आपण घालूया। असं आमलेट घातलं, एक साईडला ते आमलेट तयार झालं। आणि आता आपण या मसाल्यामध्ये आपण मी 4 उकडलेली अंडी घेतली। तुम्हाला किती पाहिजे तेवढी घ्यायची। 4 अंडी ह्याला बस होतात। मी 4 अंडी चांगली उकडून ते आता बारीक किसणीवरती किसून घ्यायची। अशी छान किसली की ते बारीक एकदम मिक्स होतं चांगलं। आणि नंतर त्याच्यावरती आपण आता एका साईडला आमलेट घातले ना, त्याच्यावरती पण आपण अंड किसून घालायचं। अंडा घोटाला एकदा तुम्ही करून बघा, खूप छान लागतो। आता आपण कसं आमलेट आणि मसाला अंडा असं नेहमीच करतो, पण हे एक वेगळी पद्धत आणि छान लागतं। हे पावाबरोबर वगैरे छान लागतं। हे असं किसून घ्यायचं, छान किसलं बारीक, बघा बारीक किसून घ्यायचं एकदम। आता हे आपलं सर्व किसून झालेलं आहे। आता आपण त्या साईडला, एका साईडला आमलेट घातलेलं आहे, ते आता आपण उलटं करूया। एका साईडने असं सोडून घ्यायचं आणि मग ते आपण किसलेलं अंडा आहे त्याच्यावरती ते उलटं करायचं। असं उलटं केलं की आपण आता हे सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचं, कारण काय त्याला मसाला लागला पाहिजे, पूर्ण मसाला मिक्स झाला पाहिजे। असं संपूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचा। ग्रेव्ही झाली पाहिजे, थोडी ग्रेव्ही तुम्हाला जसं आवडेल तशी करा, पण जास्त पातळ पण नाही करायची। थोडं 1-2-3 चमचे पाणी घातलं, पुन्हा आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं। मसाला चांगला लागला पाहिजे। बघा आपण आता आमलेट फोडून घेतले, पुन्हा अंड उकडलेलं ते किसून घातलं, म्हणून ह्याला आता अंडा घोटाळा म्हणतात। आणि आता वरतून चवीप्रमाणे मीठ घालायचं। आपण पहिला मीठ घातले त्या अंदाजाने मीठ घालायचं आणि पुन्हा हे सर्व मिक्स करून घ्यायचं। हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, मसाला संपूर्ण लागला पाहिजे। आणि आपण आता दुसरा पॅन ठेवला, त्याच्यामध्ये थोडं 2 चमचे तेल घातलं आणि ह्याच्यामध्ये आता आपण एक अंड फोडून घालूया।
एक आमलेट आता पुन्हा एक तयार करायचं आहे. असं अंड फोडायचं आणि त्याचं आता आमलेट तयार करायचं. अंड फोडलं की त्याच्यावरती आपण थोडं चिमूटभर मीठ घालायचं. थोडंसं घालायचं मीठ, जास्त नाही घालायचं. आणि थोडा लाल मसाला पण भुरभुरायचा वरतून. असा मसाला, लाल मसाला भुरभुरला की आपला झाला आमलेट तयार. एका साईडला आपण अंडा घोटाला तयार केला, त्याच्यावरती थोडी कोथिंबीर घालायची आणि ते आमलेट केलेलं आपण ते आमलेट त्याच्यावरती ठेवायचं. आणि पुन्हा एकदा 2 मिनटं आपण झाकण मारूया. झाकण मारायचं आणि गॅस आपण बंद करायचा की आपला झाला अंडा घोटाला. 2 मिनिटांनी झाकण काढायचं की आपलं झालं तयार अंडा घोटाला. आपण आता हा पावासोबत खाऊ शकतो किंवा भाकरीसोबत सुद्धा छान लागतो. एकदा तुम्ही करून तरी बघा, खूप छान आहे. आपली एक नवीन पद्धत. आपण अंडा मसाला खाऊन खाऊन खूप कंटाळा येतो. आमलेट, अंडा मसाला, भुर्जी करतो आपण. भुर्जीपेक्षा हे आपले छान वाटतं आणि पावावर सोबत छान लागतं. असं आपण आता करून त्याच्यावरती आमलेट घातलं आणि आपला अंडा घोटाला तयार झाला आणि पावासोबत आपण आता खायचं. थँक्यू.